स्वागतम स्वागतम स्वागतम। दिनांक 6/7/88 सेवा नियुक्ती ते दिनांक 31/5/2019 सेवानिवृत्तीपर्यंतचा कार्यकाळ माझ्या आयुष्याच्या दृष्टीने अत्यंत समाधानाचा आणि आनंदाचा आहे। आमच्या संस्थेचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांनी जे इवलसं रोपटं लावलं त्या रोपट्यातली पहिली जी शाळा होती शिरोशी विभाग हायस्कूल शिरोशी, त्यानंतर सरळगाव विभाग हायस्कूल सरळगाव, या ठिकाणाहून पुन्हा मासवण विभाग हायस्कूल मासवण आणि माझा प्रवास 2001ला रायते विभाग हायस्कूल रायते या ठिकाणी शिक्षक पदावर मी विराजमान राहिलो। यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे मला मुख्याध्यापक पदावरची एक संधी आमच्या संस्थेचे संस्थाध्यक्ष आदरणीय विजय जाधव सर आणि माझ्यावर खास प्रेम करणारे आमचे कार्याध्यक्ष आदरणीय बी डी काळे सरांनी मला उपलब्ध करून दिली। या संपूर्ण सेवा कालामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन, चांगल्या प्रकारचं अध्यापन, त्यांच्या कल्पक आणि कलागुणांना वाव देण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न केला। मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सोपवताना ज्या माझ्याकडून अपेक्षा होत्या त्या सर्व अपेक्षा जरी मला आज पूर्ण करता आल्या नाहीत, परंतु त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी मला धडपड करता आली याचंच मी माझं समाधान या ठिकाणी मानतो। विद्यार्थी विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी विद्यालयामध्ये कला, क्रीडा, संस्कृती, सेवा, शिक्षण या माध्यमातून आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना उच्चपदी आणि उच्च ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। वार्षिक क्रीडा महोत्सव असेल, वार्षिक स्नेहसंमेलन असेल, विविध गुणदर्शन कार्यक्रम असतील, जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम असतील, या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमधलं संघटन कौशल्य, नेतृत्व गुण आणि त्यांच्यामधली एक सामाजिक भावना निर्माण करण्याचा मी या ठिकाणी सदैव मी प्रयत्न केलेला आहे। विद्यालयामधला एक खास उपक्रम जो माझा अत्यंत आवडीचा उपक्रम होता की आम्ही संत असतील, शास्त्रज्ञ असतील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांकडून एक शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तक भेट योजना राबवली आणि मला अभिमान वाटतो की या योजनेद्वारा आम्ही डॉक्टर अब्दुल कलाम, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद, गणिताचे भीष्म ज्यांना आम्ही समजतो ते भास्कराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही 905 पुस्तकं जमा करण्याचा संकल्प केला आणि आज विद्यालयामध्ये असा मला आनंद वाटतो की आमचे शिक्षक बांधव, विद्यार्थी यांनी जवळपास विद्यालयाला 2000हून अधिक पुस्तकांचा एक संग्रह उपलब्ध करून दिला। हा आमच्या आयुष्यातला अत्यंत माझा आवडता असा उपक्रम मला राबवताना आनंद झाला। त्याचप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी परिसरात किंवा जिथं जिथं तुम्हाला शक्य असेल, उपलब्ध असेल या जागी आपण एक पर्यावरण रक्षणाचा संदेश द्यावा म्हणून एक मूल एक झाड आपल्या वाढदिवशी लावावं। नुसतं झाड लावूच नाही तर त्याचं संगोपन, संवर्धन आणि जतन करावं असा विद्यार्थ्यांवरती एक चांगला संस्कार करण्याचा प्रयत्न केला। विद्यालयाची उज्ज्वल परंपरा टिकवण्याचा मी माझ्या कार्यकालात अत्यंत प्रयत्न केला आणि केवळ या चांगल्या प्रयत्नांमुळेच असेल कदाचित मला या ठिकाणी चांगल्या संधी मिळाल्या। त्यातली एक की महाराष्ट्र शासनाचा मला 2016 साली आदर्श शिक्षक पुरस्कारही मला जाहीर झाला। त्याचप्रमाणे अनेक संस्थांनी किंवा सामाजिक संस्थांनी माझा या ठिकाणी पद आणि पुरस्कार देऊन माझा सन्मान केलेला आहे, त्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करू इच्छितो। या सर्व माझ्या प्रवासामध्ये कुटुंबातल्या सारथी म्हणून माझ्या अल्पशिक्षित का असेना परंतु सौभाग्यवती सौ आशा भांबरेचा मोलाचा वाटा आहे। केवळ तिच्याचमुळे मला या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध झाली। आईवडिलांची पुण्यही आणि थोरा मोठ्यांचे या ठिकाणी शुभाशीर्वाद मला लाभल्यामुळे मी या पदाला एक चांगल्या प्रकारचा न्याय देऊ शकलो आणि रायते विभाग हायस्कूल रायते हे माझ्या दृष्टीने अगदी या ठिकाणी हा तेजोमहल आहे। हा तेजोमहलमध्ये मला अनेक चांगले उज्ज्वल भवितव्य असणारी, उज्ज्वल परंपरा जोपासणारी, अत्यंत उच्च विद्याविभूषित असे विद्यार्थी निर्माण करता आले, ही माझ्या दृष्टीने सर्वात जमेची बाजू आहे। खरोखर या इथल्या विद्यार्थ्यांनी माझ्यावरती भरभरून अगदी मनापासून प्रेम केलं, त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो आणि या परंपरेमध्ये माझा खास आवडता विद्यार्थी कल्पेश सुरोशी याने मला या ठिकाणी व्हिडिओमध्ये त्याच्या शब्दांकन करण्यासाठी मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्याचे खास त्याला धन्यवाद देईल आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझं जे मनोगत आहे ते मनोगत या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय भारत।
जहाँ जहाँ तेरे पाँव पड़े वो धरती अंबर हो जाए। क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी जय जयकारा, जय जयकारा, स्वामी देना